करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. बिघडलेलं सावरायचं कसं, हे बाईला दिलेलं गॉड गिफ्टच असतं नाही का. बरं झालं काय माहिती आहे का, आमच्या कारभाऱ्याने नाही का 2 मोठ्या मोठ्या कोथिंबीरच्या पेंड्या घेऊन आलेले. ऑलरेडी एक पेंडी घरात होती कोथिंबीरीची, तरीसुद्धा हे घेऊन आले. मी विचारलं का, तर म्हणले की तो जो विकणारा माणूस होता तो खूपच तळमळीनं मला साहेब घ्या 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 करत होता, मागच लागला. मग त्यांना काही त्याची तळमळ बघवली नाही, मग ह्यांनी 2 पेंडे घेऊन आले. 2 दिवस झाले मी त्याला साफ करून फ्रीजमध्ये ठेवले, पण काही करायला मुहूर्तच लागत नव्हता. आज शेवटी ते बनवायला घेतलं. एका प्लेटमध्ये मी वडी बनवायला ठेवली. आता ही वडी उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल. आणि राहिलेल्या पिठाची मी मस्त सोडा घालून भजी तयार केली. एवढी भारी भजी झालेली की काय विचारूच नका. तुम्ही याच्यामध्ये कांदा घातला तरी सुद्धा चालतं. एक नंबरचं होतात भजी. नक्की घरी ट्राय करा. मी टोमॅटो केचप सोबत खाल्ली, तुम्ही दही सोबत सुद्धा खाऊ शकता, थोडीफार शेजाऱ्यांना सुद्धा देऊ शकता. झालं काय, बेसनाचं पीठ कमी पडलं, मग मी अर्ध्याची वडी बनवली, तशीच जाऊ दे म्हटलं, रेटून काय होईल ते होईल. आणि अर्ध्याची भजी बनवली. शेवटी काय, गणपतीची आणि मारुतीची सुद्धा पूजा होतेच की. तुम्ही चला सबस्क्राईब करा.